तर मित्रांनो, आता आम्ही निघतो रत्नागिरी एक्सप्लोअर करायला. तर काल तर गणपतीपुळे गेलो होतो, पण तिथे व्हिडिओ वगैरे अलाउड नसल्यामुळे काही रेकॉर्ड नाही करता आलं. पण आज नक्की आज आम्ही आता पहिलं चाललो आहे जयविनायक मंदिर. इथून 20 किलोमीटर आहे. 20 किलोमीटर नाही, मला 20 मिनटावर आहे. आणि मग तिकडनं आम्ही कशेळी आणि पुरणगड जाऊ. पुळेवरून जयविनायक मंदिराकडे इथून मोस्ट ऑफ मे बी 22 मिनटं दाखवत आहे. सो तिकडे जायचं पहिला, देन तिकडनं बघू पुढे जयगड करायचा प्लॅन आहे. नाईस. वही हर ठिकाणी पाणीच पाणी आहे. स्वप्नील जोशी वॉज राईट, सगळीकडेच कोकण आहे भाई. इंटरकॉमचा फायदा तर आहे, पण सगळ्यांकडे पाहिजे ना. आपल्याकडे दोघांकडे आहे, किंवा हर्षलकडे नाही आहे. तो मजा आली थी ना, फुल बकचोदी. राज का लेके आ सकते थे, पर अंदर का वेलक्रो का क्या कर सकते आपण. ते आपल्याला परत काढून द्यावं लागलं असं त्याला. यासाठी मी त्याला जेव्हा आपण लावून घेतला ना परत कस्टममधून, म्हणून त्याला विचारतो की 2 सेट आहेत का आपल्याकडे. जास्त ना तर या टायमाला म्हणजे समज एक दिला आपण मित्राला या दुसऱ्या हेल्मेटमध्ये, तर वेलक्रो काय नंतरला डबल लावता पण येतात ना, डबल टेपनी. तसं केलं असतं, आणायला पाहिजे होतं यासाठी. आणि एक्स्ट्रा क्लिप पण होता आपल्याकडे, आपल्या सेटमध्ये एक्स्ट्रा क्लिप भेटलाय, काढले ना भाई. वा नाईस यार, नाईस. तिवरी बंदर भाई. समुद्र बघा भाई, हे खूप भारी आहे. हा, थांबावंच लागेल. पण काय क्लीन आहे भाई, काय क्लीन आहे. हा, ड्रोन शॉट घेऊ. नाईस, भारी होत आहे. आहे चांगलं, असं काय वाईट नाही. पण पावसाचं वेगळं वाईब आहे. रिस्क तर आहे, पण तेव्हा थोडं आपण हळू चालवून केलं असतं. हा राईट आहे, सरळ पोचलो. नाईस, लवकर आलो मग भाई. गाडीची रेंज बघ 490 किलोमीटर्स. इथेच आहे मंदिर, इथेच आहे. ओके, दिसत तर नाही भावा. आता आम्ही आलोय जयविनायक मंदिराकडे. अटकलो. एंट्री भारी आहे मंदिराची. तुम्हाला आतमधून दाखवतो मंदिर मी. मित्रांनो, हे आहे जयविनायक मंदिर. त्याची बॅक साईड आहे, खूप भारी आहे. म्हणजे लिटरली एस्थेटिकली खूप पॉवर आहे, बनवलं आहे खूप मस्त. ही त्याची फ्रंट साईड आहे जयविनायक मंदिराची. आतमधून दाखवतो. आम्ही आत्ताच जयविनायक मंदिराकडून जाऊन आलो. जर तुम्ही रत्नागिरी करत असाल तर जयविनायक मंदिर मस्ट आहे. कसं वाटलं भाई हर्षल? भाई क्रेझी. म्हणजे इथे नाही आलात ना रत्नागिरीमध्ये, म्हणजे गणपतीपुळेला येऊन इथे नाही आलात ना, मग काय फायदा नाही. काय फायदा नाही. मंदिर मस्ट विजिट. म्हणजे भारी आहे, खूप भारी मंदिर आहे ना, भारी. आणि इथे प्रॉपर पार्किंग वगैरे आहे गाडीला, तर त्याचं टेन्शन नाही. पण तुम्ही ड्रोन वगैरे उडवत असाल ना तर सांभाळून, कारण का इथे अलाउड नाही आहे. आम्ही उडवला आणि आम्हाला पकडला पण. आम्हाला येऊन असं धरलेलं आहे की भाई कॉट गेला, कॉट. हा बघा, हाच होता.
मला सांग परत उडवलं. कोण आला 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 भाई. मला असं काय वाटतं, ए भाई काय शॉट होता बघितला का तू? ती बोट कसली गेले भाई फ्रेम मधून, ती अजून पण दिसते. ओ माय गॉड. ए तर थांबे का राईटला? हे पुढे जाऊन येऊया, काय बघूया. अरे जाताना घे ना. ए भाई ती कसली चेस करते पण. नाईस. ए तू काहीतरी स्पीडला चाललाय रे. कोणाला? हर्षलला. इथे काहीतरी आहे. बोट इकडे कुठे चाललंय पण. ए भाई गाडी आण पुढे. वाव. नादच नाही. खाली उतरली असेल, खाली पण उतरली असती गाडी. आता आम्ही चाललो रत्नागिरी. इथे आपल्याला ऑन द समुद्र बघू शकता तुम्ही. काय भारी वाटतंय पण. आता आपल्याला जाताना आरे वारे लागेल. काल आम्ही जाऊन आलो पण व्हिडिओ ना रेकॉर्ड केली. आता जाताना करू. भाई काय क्रेझी आहे, काय क्रेझी आहे. अरे वारे अरे वारे. रत्नागिरीचा अथांग समुद्र आणि अरे वारे, काय कॉम्बिनेशन आहे भाई. अरे अरे कमिंग गाइस, अरे अरे कमिंग. यही है ना वो वायरल स्पॉट. आहे अरे वारे. रूट बघ काय सिनिक आहे भाई, काय रूट. हा ये जास्त जास्त पळवू नको. घे ब्रेक घे. हा म्हणजे तू फ्रेम राय थांब, हळू घे अजून. म्हणजे तू फ्रेममध्ये राहशील. हाच पॉइंट आहे ना तो. ई भाई शिप बघा भारी. ये वाव वाव ब्युटिफुल. आम्ही पोहोचलो आमच्या स्टेवरती. जेवण निघूया ना, जेवण निघूया. हॅलो लेट्स गो. जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही निघतोय कशाईसाठी. लेट झालं आहे, 3:30 झाले. ह्याच्यामुळे लेट होतो. हा दर टाईम आला, त्या दिवशी सकाळी पण लेट आला. भाई कोण असा फक्त बाहेर आला ना ओव्हरटेकला, माझी फाटून हातात येते. घाट आहे, नाव नाही माहीत कोणता घाट आहे, बट देवगडी लागताना जाताना आम्हाला लागलाय मध्ये. क्रेझी आहे पण क्रेझी आहे. ए इन्स्टा ऑन आहे का तुझा? अरे भाई करायला पाहिजे ना अशा ठिकाणी इन्स्टा ऑन. ची पॉवर बँक आहे ना, आपण मारू चार्ज त्याला. टाईप सी ची केबल आणल्या का कोणी? शेट केबल तरी आणायला पाहिजे होती तुला. अरे पण तुला माहिती आहे तुझ्याकडे इन्स्टा आहे आणि तू सकाळपासून वापरतोय, तुला चार्ज करायला आणायला पाहिजे ना. हे बघ अल शिफा भाई, अल शिफा. तुला माहिती आहे तुझ्या इन्स्टाला वापरतो दिवसभर, तर आणायला पाहिजे ना. एवढा पण बॅकअप नाही देत तो तगडा की भाई पूर्ण दिवस चालेल. ए आणि कुठं
हे काय, हे कशाळी मंदिर आहे भावा. ह्याच्यापेक्षा डेंजर रोड तर माझ्या गावचा आहे. हां, वॅगनार फुल डांगडुंग करत येते ती. भाई शाका का बूम बूम. फायनली वी आर रिच्ड देवगडी बीच. भाई रायमिंग झालं, भाई रायमिंग झालं. वी आर रिच इन देवगडी बीच. कोसळत्या धारा पुई पुई. भाई काय आहे. डोक्याला भाई पब्लिक आहे पण कमी आहे. मित्रांनो, आता आम्ही आलो देवगडी बीचला. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तुम्ही येत आहे चढताना काय नाही होत आहे. अजून बाकी आहे वर चढायचं आहे. आम्ही इथेच जमलोय. दाखव किती उतरलेत. जरासच उतरलो. ह्याला काय नाही वाटत आहे. चला बारीक माणसं. हर्षल काय वाटतं, अजून वर चढू का आपण? थोडस आहे, चढू आता काय चढावं लागेल. चला चला वरती भेटतो. कुठे वरती. मित्रांनो वाजले 7. आम्हाला देवगडीलाच वाजले 7. खूप टाईम गेला उतरायला चढायला. चढणं उतरणं आहे थोडं 10-15 मिनटाचं. आणि एवढी भारी जागा आहे. बघता बघता भाई टाईम कसा निघून गेला ना कळलं नाही. 4ला आलो आहे आम्ही. 4 ते 5, 5 ते 6, 7 3 तास घालवले इथे. पण चांगली जागा आहे. जर तुम्ही येताय थोडंसं प्रिकॉशन्स घेऊन येऊ. हळूहळू हळूहळू. पण चांगली जागा आहे येण्यासारखी. आणि हिला पण एक इतिहास आहे. आम्हाला आत्ता एका दादाने सांगितलं की, मला माहीत होतं ॲक्च्युली, तिथे खाली एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये ना देवीची मूर्ती सापडली होती. आणि तिची पण स्टोरी अशी आहे की ती एका लहान मुलीला स्वप्नामध्ये दिसली होती आणि ती लोक नंतर सहज आले आणि देवीची मूर्ती भेटली. त्यांनी खाली मंदिर बनवलं तिथे. तर हे स्टोरी आहे. केसळी देवघळी मंदिर. कशाळी गावाचं नाव आहे, देवघळी देवीचं नाव आहे. सो असा काही इतिहास आहे या जागेला. आणि कोकणामध्ये हर जागेला एक इतिहास आहे. दॅट्स वाय कोकण आहे बाई. आता आम्ही निघतो आहे इथून रत्नागिरी. लेट झालं आहे. रोड थोडासा खराब आहे. ठीक आहे, अशा लोकेशनसाठी खूप वर्थ आहे. एवढा काही इश्यू नाही आहे. फायनली स्टेवरती. भाई बोचा दुखला. काय मग काय बघतोय.